नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण या व्हिडिओमध्ये मोरा वाळंबे यांच्या सुगम मराठी व्याकरण पुस्तकातील विभक्ती प्रत्यय या टॉपिकवर आधारित प्रश्न पाहणार आहोत। त्याआधी आपण हा चार्ट पाहूया जो विभक्ती प्रत्ययाचा आहे। तर यामध्ये आपल्याला विभक्ती किती दिसून येतात? 8 दिसून येतात। प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन। संबोधनला आपण हाक असं देखील म्हणतो। तर ही त्यांचे विभक्ती आहेत आणि त्यांच्यासोबत त्याची प्रत्ययासोबत शब्दांची रूपे देखील दिलेले आहेत, एकवचनमध्ये आणि अनेकवचनमध्ये। हा चार्ट तुम्ही बघून घ्यायचा म्हणजे तुम्हाला पुढे प्रश्नांची उत्तरे येतील। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1 आहे आपला, वाक्यातील शब्दांच्या परस्पर संबंधांना दर्शवण्यासाठी नामाच्या किंवा सर्वनामाच्या रूपात जो बदल होतो त्याला आपण काय म्हणतो? तर उत्तर आहे ऑप्शन ए, विभक्ती। ऑप्शन ए आपलं बरोबर आहे। वाक्यातील शब्दांचा एकमेकांशी असलेला संबंध ज्या विकाराने दाखवला जातो त्यास आपण विभक्ती असं म्हणतो। पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 2। विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या मूळ रूपात जो बदल होतो त्याला काय म्हणतात? तर त्या रूपाला आपण सामान्य रूप असं म्हणतो। ऑप्शन सी बरोबर आहे। नामाला किंवा सर्वनामाला प्रत्यय जोडण्यापूर्वी त्या शब्दाचे जे रूप तयार होते त्यालाच आपण सामान्य रूप म्हणतो। या ठिकाणी घोडा हे काय आहे? नाम आहे। तर या घोडा नामाला आपण ला प्रत्यय लावण्यासाठी त्याचं घोड्या करावं लागतं आपल्याला। तर हेच काय होतं? आपलं सामान्य रूप होतं। या ठिकाणी घोड्या हे काय आहे? सामान्य रूप आहे। आणि हे घोड्याला हे काय होतं? आपलं विभक्ती प्रत्यय लागल्यानंतरचा तयार होणारा शब्द आहे। तर या ठिकाणी फक्त घोड्या एवढंच आपलं सामान्य रूप असतं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3। ज्या विभक्तीला एकवचनी व अनेकवचनी असे दोन्ही प्रत्यय नसतात तर ती विभक्ती कोणती आहे? तर ती विभक्ती आहे प्रथमा। ऑप्शन ए। प्रथमा विभक्तीचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे की त्याला एकवचन आणि अनेकवचन दोन्हीमध्येही प्रत्यय जोडले जात नाहीत। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4। ऊन आणि हून हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे आहेत? तर ऊन आणि हून हे प्रत्यय पंचमी विभक्तीचे आहेत। ऑप्शन ए बरोबर आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5। वाक्यातील क्रिया ज्या घटकावर घडते त्या घटकाला काय म्हणतात? तर वाक्यातील क्रिया ज्या घटकावर घडते त्या घटकाला आपण कर्म असं म्हणतो। ऑप्शन ए बरोबर आहे। क्रिया ज्याच्यावर घडते किंवा ज्याच्यावर होते त्याला आपण व्याकरणामध्ये कर्म असं म्हणतो। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6। शाळेत या शब्दातील त हा जो प्रत्यय आहे तर हा कोणत्या विभक्तीचा आहे? तर या ठिकाणी याचं उत्तर आहे सप्तमी। ऑप्शन डी बरोबर आहे। शाळेत या ठिकाणी जो त प्रत्यय आलेला आहे हा कसला आहे? तर सप्तमी विभक्तीचा आहे। स्थळ किंवा कार दर्शवण्यासाठी त, इ, आ हे प्रत्यय सप्तमी विभक्तीमध्ये वापरले जातात, हे लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7। ने, एशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीत येतात? तर हे प्रत्यय तृतीय विभक्तीमध्ये येतात। ऑप्शन सी बरोबर आहे। साधन किंवा कर्त्याचा संबंध दर्शवण्यासाठी तृतीय विभक्तीमध्ये ने, एशी हे प्रत्यय वापरले जातात। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8। कोणाला तरी हाक मारण्यासाठी किंवा संबोधित करण्यासाठी कोणती विभक्ती वापरली जाते? तर त्यासाठी आपण संबोधन विभक्ती वापरतो। ऑप्शन सी बरोबर आहे। व्याकरणामध्ये एखाद्याला हाक मारणे किंवा बोलावणे यासाठी संबोधन विभक्तीमध्ये नो हा प्रत्यय वापरतात। उदाहरणार्थ मुलांनो असं आपण म्हणतो, तर तो कसला आहे? संबोधन या विभक्तीमधील प्रत्यय आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9। चा, ची, चे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत? तर चा, ची, चे हे प्रत्यय षष्ठी विभक्तीचे आहे। याच्यावर तुम्हाला प्रश्न येतो। षष्ठी, त्याच्यानंतर द्वितीय आणि चतुर्थी, त्याच्यानंतर सप्तमी हे काही महत्त्वाचे आहेत विभक्ती। तर या ठिकाणी बघा, षष्ठी विभक्ती ही संबंध किंवा मालकी दर्शवण्यासाठी चा, ची, चे प्रत्यय वापरते, हे लक्षात ठेवायचं। ऑप्शन ए आपलं बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 10। अनेकवचनी मुलांनो या शब्दातील नो हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तर आपण मागे प्रश्नामध्ये पाहिलेला आहे हा संबोधन विभक्तीचा आहे। ऑप्शन डी बरोबर आहे। संबोधन विभक्तीत अनेकवचनी नामाला हाक मारण्यासाठी नो हा प्रत्यय असतो आणि संबोधन विभक्तीमध्ये एकवचनीमध्ये प्रत्यय नसतो, फक्त अनेकवचनीमध्ये प्रत्यय असतो। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11। नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्ती रूप तयार करण्यासाठी जे अक्षर जोडली जातात त्यांना काय म्हणतात? तर त्यांना आपण प्रत्यय असं म्हणतो। ऑप्शन सी बरोबर आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12।
वाक्यातील क्रिया करणारा जो मुख्य घटक असतो त्याला काय म्हणतात, तर वाक्यामध्ये क्रिया करणारा जो मुख्य घटक असतो त्यांना आपण कर्ता असं म्हणतो. ऑप्शन डी बरोबर आहे. या ठिकाणी आपल्याला 2 गोष्टी माहीत झालेल्या आहेत की कर्म म्हणजे कोण, ज्याच्यावर क्रिया घडलेली असते ते कर्म, आणि वाक्यामध्ये क्रिया करणारा जो मुख्य घटक असतो त्याला आपण कर्ता असं म्हणतो. वाक्यामध्ये जी व्यक्ती काय किंवा वस्तू क्रिया करते त्यास आपण काय म्हणतो, कर्ता असं म्हणतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. त्याला या शब्दात तो या सर्वनामाला कोणता विभक्ती प्रत्यय लागलेला आहे, तर त्याला म्हणजेच काय, तो. तर त्याला कोणता प्रत्यय लागलेला आहे, तर मूळ सर्वनाम काय आहे, तो आहे, आणि त्याचे सामान्य रूप काय होणार आहे, त्या. म्हणजे त्याला विभक्ती प्रत्यय कोणता लागलेला आहे, ला हा प्रत्यय जोडलेला आहे आणि त्याला हा शब्द तयार झालेला आहे. त्यामुळे उत्तर काय येणार आहे, ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. विभक्ती तक्त्यात त, इ, आ हे प्रत्यय कोणत्या कार्यकर्त्यासाठी किंवा ठिकाण दर्शवण्यासाठी वापरले जातात, तर हे सप्तमीचे प्रत्यय आहेत. ऑप्शन बी बरोबर आहे. सप्तमी विभक्ती ही स्थळ किंवा वेळ म्हणजेच अधिकरण दर्शवण्यासाठी वापरली जाते, ज्याचे प्रत्यय आहेत त, इ, आ. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 15. मी गाडीने शाळेत गेलो या वाक्यातील गाडीने या शब्दाची विभक्ती कोणती, तर ही कोणती आहे, ने कोणत्या ह्याच्यामध्ये येतं, विभक्तीमध्ये, तर ने हे येतं तृतीय विभक्तीमध्ये. ने, एशी, निशी, ई अशा प्रकारे गाडी हे काय प्रवासाचे साधन आहे, आणि ने हा प्रत्यय कुठे येतो, तर तृतीय विभक्तीमध्ये येतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. संबोधन या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो, तर याचा अर्थ आहे हाक मारणे. ऑप्शन बी बरोबर आहे. संबोधन म्हणजेच एखाद्या व्यक्तीचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्याला दिलेली हाक होय. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जर हा टॉपिक क्लिअर करायचा असेल तर तुम्ही आधी दिलेला जो तक्ता आहे तो तुम्हाला काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे येऊन जातील. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.